नमस्कार, स्वागत. मीरा भाईंदर, मनपा, काशी मराठी 4, शिक्षिका नेहा निलेश संखे. इयत्ता 7वी, विषय विज्ञान, घटक नैसर्गिक साधनसंपत्ती. भूकवचातील साधनसंपत्ती पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग, जमीन व त्याखालील कठीण कवच यांनी बनलेला आहे. शिलावरण हे एकजिन्सी नसून अनेक प्रकारच्या खडकांचे बनलेले आहे. त्यातील साधनसंपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल, इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. आणि धातुके. नैसर्गिक साधनसंपत्तीत खनिज संपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी खनिजे तयार होतात. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. खाणकामाद्वारे खनिजे मानवास उपलब्ध होतात. निसर्गात थोडे धातू मुक्त स्थितीत, उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम, भीमस्थ, बहुतेक धातू संयुगाच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातूक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, लांबी, फटी, छटा यावरून खनिजाचे गुणधर्म स्पष्ट होतात. पुढील चित्रात आपण खनिजे कशी तयार होतात हे पाहणार आहोत. यामध्ये मॅग्नेटाइट, हॅलाइड, अभ्रक, जिप्सम, हिरा, ग्रॅफाइट, शिंपला. भूकवचामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकापासून सुद्धा खनिजांची निर्मिती होते. रूपांतरित खडकापासून सुद्धा खनिजाची निर्मिती होते आणि ही सर्व विधी या चित्रातून स्पष्ट होत आहे. खनिजे जशी तयार होतात तशी आपल्याला या चित्रांमध्ये स्पष्टपणे दाखवलेली आहे. गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण. अधातू खनिजे, धातू खनिजे, ऊर्जारूपी खनिजे. अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाइट, हिरा, फेल्ड्स्पार ही अधातू खनिजे आहेत. तर धातू खनिजे लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साईट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन आहेत. ऊर्जारूपी खनिजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही आहेत. पुढील चित्रात आपण रत्ने व रत्नसम खनिजे यामध्ये हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरिकॉन अशी महत्त्वाची खनिजे पाहणार आहोत. तसंच माहीत आहे का तुम्हाला यामध्ये भूगर्भातील मिठाचे साठे, सैंधव मीठ, शेंडेलोण या नावानेही ओळखलं जातं. त्यामध्ये कोण काय करते यामध्ये इंडियन स्कूल ऑफ माइन धनबाद ही 1926 साली खाणपान शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्यरत आहे. याची माहिती पाहत आहोत. काही प्रमुख खनिजे यामध्ये लोह खनिज, अशुद्ध स्वरूपात सापडण्याला लोखंडास लोह खनिज असे म्हणतात. टाचणीपासून ते अवजड उद्योगापर्यंत साहित्य निर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. शेतीची अवजारे, रेल्वे रूळ, मॅग्नेटाइट, हॅमेटाइट, लिमोनाइट, सिलेराइट ही 4 प्रमुख लोह खनिजे आहेत. मॅग्नीजची खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साईड या स्वरूपात आढळतात. मॅग्नीज संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी, काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. ॲल्युमिनियमचे प्रमाण 55%. बॉक्साईड हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनलेले असते. ॲल्युमिनियम हा उत्तम वीज वाहक आणि उष्णता वाहक आहे. तांबे हे लोह व इतर खनिजाच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे. त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी आणि मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर करतात. अभ्रक हे विद्युतरोधक असून थराच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा ठिकाणी अभ्रकाचा वापर केला जातो. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधन असे म्हणतात. इंधने स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळून येतात. कोळसा लाखो वर्षांपूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगली वनस्पतीत गाडली गेली. त्यामुळे मातीचे थर जमा होत गेले. प्रचंड दाब आणि पृथ्वीच्या पोटातील उष्णता यामुळे गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे हळूहळू इंधनात रूपांतर झाले. या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार झाला. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. दगडी कोळसा खाणीमध्ये सापडतो. पीट, लिग्नाइट, ब्राऊन कोल, ब्युटेनियस कोल, ॲथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. ॲथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. दगडी कोळसा एक प्रकारे कार्बनचा साठा असून औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. रेल्वे इंजिने चालवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. औद्योगिक विकासात दगडी कोळसा या ऊर्जा साधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस या वायुरूप इंधनांची निर्मिती होते. नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यामध्ये नैसर्गिक वायू सापडते. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा घटक असतो. इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे घटक अल्प प्रमाणात असतात.
नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. कंप्रेस नॅचरल गॅस म्हणजे CNG, लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG मध्ये त्याचे रूपांतर करून त्याची वाहतूक करणे सुलभ होते. CNGची वैशिष्ट्ये: सहज पेट घेतो, ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, कमी प्रमाणात CO2 व पाणी तयार होते, इतर प्रदूषके तयार होत नाही, सहजतेने वाहून नेता येतो, ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते. पुढील चित्रात कोण काय करते? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची ONGCची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून हिचं मुख्यालय देहरादून, उत्तराखंड येथे आहे. ONGCद्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. भूगर्भातील 7 तेल साठ्यांपैकी 6 तेल साठ्यांचा शोध ONGCने यशस्वीरित्या घेतला आहे. खनिज तेल जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षांपूर्वी समुद्रजीव मृत झाल्यावर समुद्राच्या तळाशी गेले. माती आणि वाळूचे थर जमा झाले. जास्त दाब आणि उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषाचे खनिज तेलात रूपांतर झाले. खनिज तेल हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते. भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियमचे कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. हिरवट तपकिरी रंगाचे असते. हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाचे मिश्रण यामध्ये असून ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगेही असतात. जंगलाची कार्ये: भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, मृदा धुपेला प्रतिबंध करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, पुरावर नियंत्रण ठेवणे, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, हवेतील वायूचे संतुलन राखणे. वनस्पतीच्या विविध जातीने व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल म्हणतात. वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल. 30% भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. पुढील चित्रात आपण औषधी वनस्पतींचे उपयोग आणि उत्पादक कार्य, त्यासोबतच लाकूड, साग, शिसम, कडुलिंब, बाभूळ, सुबाबूळ या झाडांपासून मजबूत, टिकाऊ, जळाऊ लाकूड मिळते. त्यांचा उपयोग काय होतो? जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केले जातात. साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन, लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ त्यापासून मिळतात. जंगल संवर्धन कसे करावे? कमी वय असलेली झाडे तोडू नयेत. जेवढी झाडं तोडली जातात त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी. त्यांची काळजी हवी. जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध, कायदे, नियम यांचे पालन करावे. पुढील घटकात आपण सागर संपत्ती याचा अभ्यास करणार आहोत. सागर जलात, सागर तळावर, सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात. पुढील चित्रात सागर संपत्ती, सागरी जैविक साधन संपत्ती यांची माहिती आपल्याला दिसून येते. त्याचसोबत असलेल्या यावर पुढच्या चित्रात आपल्याला भारतातून सागर तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईप लाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. सागरी व्यवसाय: मासेमारी प्रमुख व्यवसाय, मिठागरे, मिठाची शेती हा मोठा उद्योग, वाहतूक व्यवसाय, सागरी मार्ग, सागरी पर्यटन, आर्थिक उत्पन्नाचे साधन, शोभेच्या वस्तू बनवणे. धन्यवाद.